दणका चौकार 4 धावा। पहिला चेंडू देखील खेळला अफलातून फटकेबाजी नक्कीच फलंदाजी देखील पाहतोय। पहिल्या चेंडूवरती चांगल्या रीतीने स्वागत केलं या चौकारावरती धावफलकावरती चौकार नक्कीच जोडला जातोय। पहिल्या चेंडूवरती सुरेख फलंदाजी नक्कीच करावी लागेल आणि देखील गोलंदाजाला देखील आपलं 6 जे चेंडू आहेत ते देखील उत्कृष्ट रीतीने आपण हाताळले पाहिजे। देखील आपण पहिला चेंडू नक्कीच हाताळलाय आणि पहिल्या चेंडूवरती देखील चौकार आपल्या या फलंदाजांनी नक्कीच घेतलाय। 5 चेंडू देखील आपल्याला अजून देखील हाताळायचे आहेत। 5 चेंडूवरती आपला कमबॅक नक्कीच झाला पाहिजे। विकेटचं देखील आपण पतन नक्कीच केलं पाहिजे या पॉवर प्लेच्या षटकात आणि फलंदाजाने देखील संधीचं सोनं केलं पाहिजे। संधीचं सोनं म्हणजे देखील पॉवर प्ले देखील असतो तेव्हा 2 क्षेत्ररक्षक देखील आपण सर्कलच्या बाहेर बघतो। यावेळी देखील बघतो अप्रतिम फटका इथे मात्र वाघाची दाढ फोडला पाड चेंडू सीमा फार दणदणीत आणि खणखणीत षटकार 6 धावा देखील इथं मात्र बघतोय मोठा फटका इथे मात्र कलात्मक फटका नक्कीच खेळलाय फलंदाजाने देखील महाआक्रमक देखील म्हणावं लागेल या फलंदाजाला। तितकीच चांगली सुरुवात देखील पाहतोय या संघाची आपण मैदानाच्या आतमध्ये संघाची देखील धावसंख्या तब्बल 10 धावांवरती 2 चेंडूवरती 10 धावा देखील नक्कीच कमवल्यात। अजून देखील 4 चेंडू शिल्लक बसतायत। 4 चेंडूवरती देखील गोलंदाज काय करेल कमबॅक मात्र आपल्याला नक्कीच करावा लागणार आहे। पुढील चेंडू इथे मात्र आडवा फटका इथे मात्र मोठा फटका नक्कीच घेतलाय पुन्हा एकदा यावेळी देखील चेंडू फरार इथे मात्र येतोय चौकार 4 धावा। धाव फलक देखील आपलं नक्की 4 धावांनी पुढे जात आहे आणि संघाची देखील धावसंख्या बोलते 14 धावांवरती। क्षमा मागतो पंच आपल्याला देखील चेंडू टाकताना आम्ही देखील बोललो नाही पाहिजे। देखील आपल्याला चेंडूचा आणि आपल्या चेंडू फळीचा नक्कीच स्पर्श आपल्या कानावरती पडला पाहिजे आपल्या पंचांचा देखील त्यासाठी मी क्षमा मागतो आणि देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळतो। पुढील चेंडू यावेळी देखील फटका मात्र अप्रतिम घेतलाय पुन्हा एकदा सिंगल धावफलकावरती चिटकवली जाते आणि धावफलक देखील सिंगलने पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल तब्बल 15 धावांवरती। फटक्याबाजी आपण केली पाहिजे धावा देखील आपण जोडल्या पाहिजे तितक्याच चांगल्या रीतीने देखील फलंदाजाने चांगली देखील सुरुवात करून दिली आपल्या संघाला। विपुलने देखील चांगली सुरुवात करून दिली मोठे फटके नक्कीच घेत आहेत पण यावेळी देखील स्ट्राईकला पाहतोय आपण विपुल मंगेशला। पुढील चेंडू इथे मात्र सुरेख फटका थोडीशी देखील पुन्हा एकदा मिस स्पीड होते। इथे मात्र धावा देखील आपल्या या षटकात भरपूर आल्यात पुन्हा एकदा नैसर्गिक थोडासा अडथळा पाहतोय। एकेरी धाव पूर्ण झाली दुहेरी पण पूर्ण झाले आणि आरामात पंच देखील घोषित करतात आपले 4 धावा चौकार चेंडू फरार दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा। मोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील आपल्याला। धावफलक देखील आपलं 4 धाव्यांनी नक्कीच पुन्हा एकदा पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते 19 धावांवरती। पुढील चेंडू पुन्हा एकदा सामन्याच्या आतमध्ये येतोय आणि पॉवर प्लेचं देखील पहिले षटक थोडंसं नक्कीच आपल्याला मागा ठरेल आपल्या संघाला आणि आपल्या गावाला। पुढील चेंडू इथे मात्र फटका मात्र मोठा घेतला इथे मात्र नक्कीच मिसस्पीड होते। अशी मिसस्पीड केली तर आपण नक्कीच धावांना आडवा पाठ नाही घालवू शकत धावा देखील आपण थांबवू नाही शकत। मिसस्पीड आपण केली नाही पाहिजे उत्कृष्ट देखील आपण क्षेत्ररक्षण केलं पाहिजे तेव्हा देखील धावा नक्कीच आपण अडवू शकतोय। धावफलक देखील पाहतोय 20 धावांवरती पोहोचलाय एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या पाहतोय 20 धावा। कोडी संघाचे देखील 20 धावा देखील जमवल्यात फलंदाजाने देखील एका षटकामध्ये पण देखील अजून देखील आपल्याला पॉवर प्लेचं देखील अंतिम षटक कोण घेऊन येते मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय कटके वैयक्तिक पहिले व संघासाठी पॉवर प्लेचं देखील अंतिम टप्प्यातलं षटक घेऊन येते। दुसरे षटक अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आणि फलंदाज देखील आपण पाहतो तितकेच दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत। स्ट्राईक वरती आहे फलंदाज मंगेश। पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच हाताळलाय गोलंदाजाने देखील अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहतोय सुर करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात आणि ते मात्र येतोय निर्धाव चेंडू।
पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय फटका अप्रतिम घेतला. इथे मात्र कलात्मक फटका देऊन जाईल छत्रपतींचा छावा. इथे मात्र मिळवेल या साधावा. इथं भावा चालली या मंगेशची हवा. चेंडू सीमा फार दणदणीत आणि खणखणीत षटकार साधावा. धावफलक पुन्हा एकदा आपलं साधावेलनी नक्कीच पुढे जात आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचते तब्बल 26 धावांवरती. धावा आपण जोडल्या पाहिजे तितक्याच चांगल्या रीतीने देखील धावा जोडतायत आपले फलंदाज देखील. इथं गोलंदाजाला नक्कीच कमबॅक करावा लागणार आहे. गोलंदाजाला संघाला नक्कीच काहीतरी चमक दाखवावी लागेल कारण विकेटचं पतन आपण केलं पाहिजे. फलंदाजाला कुठेतरी जाळ्यात फसवलं पाहिजे. पुढील चेंडू इथे मात्र आपण पाहतो होतो फलंदाजाला फसवलं जाळं नक्की झाकलंय. इथे मात्र टिपलाय जेल आणि इथे फलंदाज देखील संपवला खेळ. विकेटचं पतन नक्कीच होतंय. फलंदाज नक्कीच बाद होतोय. नक्कीच थोडीशी निराशा असणार आहे आपल्या चेहऱ्यावरती. मंगेशचा देखील मोठे आक्रमक फलंदाज नक्कीच बाद झालाय आणि देखील याच्या गावाला याची नक्कीच किंमत मोजावी लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय गौरव गडदे बडदे. सव्वीस धावांवरती आपल्याला देखील झटका बसला या मंगेशच्या माध्यमातून. यावेळी देखील पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. गौरव बडदे आलाय. गौरव बडदेला देखील चांगली सुरुवात करून द्यायला लागेल. धावांचा डोंगर आपल्याला उंचावा लागेल. जशी फटकेबाजी देखील आपला मंगेश करत होता तसे आपण देखील फटकेबाजी केली पाहिजे. धावांचा डोंगर उंचवला पाहिजे. पण आपण बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच पाहतोय या अक्षयला देखील मोठा फटका नक्कीच दिला होता या मंगेशने देखील. परंतु अक्षयचा हा कमबॅक आणि देखील जाळ नक्कीच आखलं आणि मंगेशला देखील फसवलं गेलं. अतिघाई आणि संकटात नेईल. एक फटका नक्कीच आपला मोठा आला होता परंतु दुसरा फटका देखील मोठा घेण्यात अयशस्वी ठरला असा मंगेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहतोय फलंदाज नक्कीच ब्लॉक होतोय आणि ते चोरटी धाव नक्कीच प्राप्त करेल. पुन्हा एकदा पाहतोय फुटबॉलचा खेळ खेळतोय आता मात्र आपला एसटी रक्षक. इथे मात्र येते सिंगल धाव. पुढील चेंडू यावेळी देखील फटका मात्र कलात्मक. इथे मात्र देऊन जाईल आपल्याला वाघाची धाड फोडला फाड. चेंडू सीमा पार. इथे मात्र येतोय पंच सीमा पार षटकार साधावा. धावफलक पुन्हा एकदा आपलं साधावेनी नक्कीच पुढे जात आहे आणि संघाची देखील धावसंख्या बनते ती तब्बल 33 धावा. यावेळी देखील पाहिला आपण विपुल सरांचा फटका देखील सीमापार झाला आणि षटकार देखील नक्की झाला धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहतो मैदानाच्या आतमध्ये जातोय. विपुल सर देखील मोठे फटके नक्कीच घेतात आणि गोलंदाज देखील आपण पाहतोय कमबॅक मात्र नक्कीच केला होता. आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं होतं पण 5व्या चेंडूवरती देखील षटकार आलाय आणि 6व्या चेंडूवरती काय करेल तो गोलंदाज. आता शेवटचा चेंडू नक्कीच हाताळतोय आणि महत्वाचा चेंडू किमती चेंडू नक्कीच असेल फलंदाजांसाठी कारण पॉवर प्लेचा देखील अंतिम टप्प्यातला चेंडू आहे या षटकामधला अंतिम षटकामधला. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय मोठा फटका नक्कीच घेतलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका. पंच देखील आपली नोची घोषणा करतायत आणि धावा देखील अशा 2 येतात. अशा +1 3 धाव नक्कीच अतिरिक्तने येते. धावफलक देखील आपलं 3 धावांनी नक्कीच पुढे जात आहे आणि संघाची धावसंख्या देखील पोहोचते तब्बल 36 धावांवरती. आणि देखील पुन्हा एकदा पाहतो आपण पॉवर प्लेचं देखील शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू बनतोय तो फ्री हिटचा फायदा घेईल का संधीचं सोनं करेल का आपले सर. इथे मात्र संधीचं सोन्या
देऊन जाईल ताकद आणि नजाकत. चेंडू 6 धावांसाठी डिपॉझिट, सीमा पार, षटकार 6 धावा. देखील पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये 6 धावा नक्कीच जोडल्या गेल्या आहेत आणि षटकारावरती संधीचं सोनं आपण केलं या फलंदाजाने देखील तितकंच चांगलं. आणि धावफलक देखील आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 42 धावा. देखील पाहतोय पॉवर प्लेच्या देखील हायेस्ट स्कोर नक्कीच म्हणावं लागेल. या संघाचं देखील 42 धावांवरती पोहोचवले आपल्या गावाला आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला. देखील धावा देखील भरपूर आल्यात. विकेटचं पतन देखील एकच विकेटचं पतन झालंय. धावा देखील भरपूर आल्यात. आता मात्र गोलंदाजाला नक्कीच कमबॅक करावं लागेल. गोलंदाज संघाला देखील काहीतरी चमक दाखवावी लागेल. आपण मिसफील्ड करून इथे चालणार नाही. झेल आपण टिपले गेले पाहिजेत. धावांवरती कुठेतरी दबाव आणला पाहिजे. फलंदाजांवरती दबाव आणला पाहिजे. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजचं नाव कळवायचे. क्षेत्ररक्षण देखील आपलं पांगवलं जाईल कारण की आता मात्र आपला पॉवर प्ले देखील संपतोय आणि 5 क्षेत्ररक्षक देखील आपले सर्कलचे देखील बाहेर येतील आणि नवीन गोलंदाज पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती संदीप काळेला देखील वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रा षटक हाताळतोय संदीप काळे आणि स्ट्राईक वरती आपले देखील सर आहेत गौरव बडदे सर. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू ओव्हरपुल टॉस नक्कीच झाला होता परंतु पुन्हा एकदा सिंगल मिळते आपल्या सरांना. धावफलक देखील सिंगलने पुढे जात आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचते तब्बल 43 धावांवरती. एक बाद 43 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच हाताळलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा एक पंच देखील घोषित करतील. सिंगल धावफलकावरती धावफलक पुन्हा एकदा सिंगलचा खेळ चालू आणि धावफलक पोहोचतोय आता 44 धावांवरती. धावफलकावरती धावांची गती थोडीशी नक्कीच थांबलेली पाहतोय. धावांची गती आता सिंगल वरती यायला लागली कारण पॉवर प्ले देखील आता संपलाय. गोलंदाजाला देखील तितकाच बचाव फलंदाजाला देखील तितकाच बचाव करून आपल्याला खेळावं लागणार आहे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटका मात्र फसलाय. इथे असं वाटलं चेंडू नक्कीच सीमा पार होतोय का परंतु इथे मात्र इथे आपला एक निर्धाव चेंडू कव्हर मात्र पाहतोय आपला सुरेख आहे आपल्या संघाचा आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय जेवढ्या ताकदीने देखील चेंडू फेकला तेवढ्या ताकदीने देखील आपल्या फलंदाजाने देखील फटकवला. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड नक्कीच जाणवतोय. आपण या फलंदाजांना या सरांना देखील आपण बाद केलं पाहिजे होतं. गोलंदाजाने नक्कीच आपल्या जाळं आखलं होतं परंतु आपण जाळ्यात फसवू नाही शकलो आणि देखील या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांनी देखील तितकी साथ द्यायला पाहिजे. साथ नाही दिली. इथे मात्र एक येतोय सिंगल धावसंख्या. धावफलक देखील आपलं सिंगलने पुढे आणि संघाची धावसंख्या 45 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू. इथे मात्र असं वाटलं ओव्हरथ्रो नक्कीच करेल आपला यष्टीरक्षक. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वातावरण देखील थोडंसं नक्कीच शांत झालंय कारण धावांची गती थोडीशी थांबलेली पाहतोय. मोठे फटके आले नाहीत आणि देखील फलंदाजांवरती नक्कीच दबाव आणतोय हा गोलंदाज देखील म्हणावं लागेल. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू तितकीच गती पाहतोय या गोलंदाजाची. देखील आपण समीकरण पुन्हा 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या देखील पोहोचते आपल्या 45 धावांवरती. एक बाद 45 धावा देखील धावफलक पाहतोय आपण.
45 धावा. तरी मागच्या षटकात देखील धावा जमवू शकले आपले दोन्ही फलंदाज. मागच्या षटकात जवळजवळ आपल्याला फक्त आणि फक्त 3 धावा मिळवल्यात आणि गोलंदाजांनी देखील तितक्या चांगल्या रीतीने गोलंदाजी नक्कीच केली आहे. जिथं आपल्याला गोलंदाजी उत्कृष्ट करायचं तिथेच आपण उत्कृष्ट करतोय असा आपला गोलंदाज संदीप काळेचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण देखील त्याचा गोलंदाजाचा कोटा देखील संपला आहे. पुढील चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू नक्कीच टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू तितक्याच रीतीने क्लिअर केला आपला क्षेत्ररक्षकांनी देखील सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि यावेळी देखील बॉल अँड ट्रॅक वरती पाहतोय आपण वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय राहुल कटके. राहुल कटके सर. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय मोठा फटका अप्रतिम फटका नक्कीच घेतला स्वीप शॉटचा सीमा पार. इथे मात्र येतोय दणदणीत आणि खणखणीत सो ब्युटिफुल सो विलिकेट चौकार 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा आपलं चौकार आणि पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या तब्बल 50 धावा देखील अर्धशतक देखील होते आपल्या संघाचं. ओडीत संघाचं देखील अर्धशतक होतंय त्यांना देखील शुभेच्छा. पुढील चेंडू यावेळी देखील फटका मात्र बसला. इथे मात्र निर्धाव चेंडू अंदाधुंदी फटका मात्र नक्कीच खेळला आपल्या फलंदाजाने म्हणजे निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय स्लोवर चेंडू नक्कीच फटकवलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये नक्कीच चेंडू फरार होतोय का पण यावेळी देखील पाहतोय नक्कीच चेंडू फरार दणदणीत आणि खणखणीत. इथे मात्र येतोय एक चौकार. आपण पाहतोय डान्सिंग अंपायरचा देखील निर्णय येतोय. चौकार 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा आपलं 4 धावांनी नक्कीच पुढे जायत आहे आणि संघाची धावसंख्या तब्बल पोहोचते आता मात्र 54 धावांवरती. 54 धावा. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा देखील इथं कॉल आलाय. तिसऱ्या पंचांसंग आपण संबंध साधतोय. देखील सगळ्यांच्या मनात पुन्हा एकदा धडधड नक्कीच होत असेल. धावा किती वाजतायत धावा किती जात आहेत. सीमा पार चौकार 4 धावा. चला आपण लाईव्ह देखील जोडलं गेलंय आपल्या संबंधित आहे. लाईव्ह देखील आपण पाहिलाय निर्णय. चेंडू सीमा फरार नक्कीच चौकार झालाय. चला सामन्याला सुरुवात करा. तरी आत्ताची दुहेरी धाव धावफलकावरती चिटकवली जाईल. पुन्हा एकदा कॉल आला अंपायरचा देखील. दुहेरी धाव आत्ताची आहे. दुहेरी धाव 2 धावा. चला सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. 2 धावा आताच्या जोडल्या गेल्या धावफलकावरती. मायनस करा 2 धावा आणि संघाची धावसंख्या देखील पाहतोय आपण पोहोचते ती 52 धावांवरती.
पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय आपल्या एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू यावेळी देखील पाहतोय पुन्हा एकदा येतोय अंधाधुंदीचा फटका म्हणजेच निर्धाव चेंडू. आणि देखील आपण पाहतोय षटकाची देखील आपल्या समाप्ती होते दरम्यान आणि देखील 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या देखील पोहोचते तब्बल 52 धावांवरती. 1 बाद 52 धावा असं देखील धावफलक पाहतोय. चला नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाजचं देखील नाव कळवा. बावन्न धावा 52. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन आले बॉलिंग ट्रॅक वरती संदीप गोपने. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय डायरेक्ट स्टंप मध्ये. दांडी गुल बसतोय. आपल्याला धक्का देखील विकेटचं होतोय पतन आणि फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक देखील 2 बसतोय आपल्या या 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. आपल्या संघाला नवीन फलंदाज न्यू बॅटर नक्कील आपण या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज या लवकर. विकेटचं पतन झालंय नक्कीच. फलंदाजाला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू काही न समजलेला डायरेक्ट दांडी गुल झाली. आपल्या गोलंदाज देखील करावं तेवढं कौतुक कमीच आहे. नक्कीच काहीतरी चमक दाखवली. आपण वैयक्तिक पहिला आणलं व संघासाठी 5वं षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूवरती देखील दांडी गुल केली. चला पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय. पंच टीम मीटिंग इज नॉट अलाउड. कोण आहे? अनिल हॅलो हॅलो. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज देखील आलाय. अनिल बडदे नावाचा फलंदाज काय करेल आपल्या संघासाठी. अनिल बडदे सर देखील आले तर 5व्या षटकामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय. मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा आखूड चप्पा जातोय. आपला फलंदाज पुन्हा एकदा अंधाधुंदीचा फटका खेळतोय. आल्या आल्या निर्धाव चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. देखील फटकेबाजी आपण देखील बनवल्या पाहिजेत. फटकेबाजी आपण केली पाहिजे. धावा आपण बनवल्या पाहिजेत. संघाचा देखील पॉवर प्लेच्या षटकात जर पाहिले तर धावा देखील भरपूर आल्या होत्या. इथे मात्र धावांची गती नक्कीच थांबले. इथे मात्र पुन्हा एकदा अंधाधुंदीचा फटका येतोय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. फलंदाज पुन्हा एकदा एक बीट होतोय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय अंधाधुंदीचा फटका. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू नक्कीच आपला गोलंदाज होतोय. गोलंदाजचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. देखील आपण पाहिलं तर देखील आपल्या कोट्यातले देखील 4 चेंडू झाले. 2 चेंडू उरले. देखील 4 चेंडूवरती एका चेंडूवरती तर विकेटचं पतनच आहे. पण 3 चेंडू देखील निर्धाव आहेत. इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहतोय आपण. या गोलंदाजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या संदीपचं देखील षटक आपलं मिडन करतोय का. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय स्वागत केलंय आखूड टप्प्याच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय का. इथे मात्र विकेटचं पतन आणि फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. नक्कीच आपण पाहिलं ते देखील षटक देखील मिडन आली. षटक देखील आणि वरून देखील आपल्याला
2 विकेटचा धक्का देखील अपोजिट संघाला देखील बसवला. याच गोलंदाजी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या संदीपची देखील. मिडन षटक टाकणं देखील सोपं नाहीये आणि फलंदाजाला देखील आपल्या गोलंदाजच्या ट्रॅक वरती नक्कीच नाचवलं या गोलंदाजाने. 6 चेंडूवरती निर्धाव घेतले चेंडू. धावफलक देखील आपलं 52 धावांवरतीच थांबलेलं पाहतोय. धावा देखील यायला पाहिजेत. आता शेवटचं षटक कोण घेऊन येते आपल्या संघाकडून. धावा देखील आपल्या या संघाने नक्कीच बनवल्या पाहिजेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला रोहन बडदे. यावेळी देखील विकेटचं पतन नक्कीच झालं आणि देखील चला पंच सामन्याला सुरुवात करतोय आपण. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. पुढील चेंडू. चला क्षेत्ररक्षण पांगवा, क्षेत्ररक्षण लावा आणि देखील सामन्याला आपण सुरुवात करा. यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू नक्कीच आक्रमकतेने फटकवलाय. सिंगल नक्कीच येते. फेकी देखील उत्कृष्ट करावी लागेल. स्ट्राईक मात्र कोणाकडे येते. धावचीतचा यावेळी देखील चान्स बनतोय. धावचीत होईल का. इथे मात्र आल्याला देखील आपला फलंदाज होईल धावचीत. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन आणि 1 धाव नक्कीच धाव फलकावरती चिटकवली जाईल. संघाची धावसंख्या देखील पोहोचते तब्बल 53 धावांवरती देखील आल्याला देखील आपला फलंदाज झटका देखील बसतोय या अनिल बडदे यांच्याकडून देखील. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय करण नावाचा. देखील करणला देखील विनंती असेल आपण देखील खेळपट्टीवरती लवकर जायचंय आणि सामन्याला देखील आपण सुरुवात करायची. परंतु आपण पाहतो स्ट्राईक मात्र महाक्रमक फलंदाजाकडे नक्कीच आले. पुढील चेंडू. यावेळी देखील मात्र ओव्हर पुलटा संधीचा फटका देऊन जाईल एक अपोजिट संघाला झटका. इथे मात्र नो चेंडूचा पण आलाय इशारा. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा प्लस नो ची 1 अशा 7 धावा देखील आपण धाव फलकावरती चिटकवले जातोय. चेंडू द्या पंचांना. चला सुयश सर चेंडू द्या. पुन्हा एकदा पाहतोय आपण 7 धावांनी धावफलक आपलं नक्कीच पुढे सरकतंय आणि संघाची देखील धावसंख्या पोहोचली तब्बल 59 धावांवरती आणि देखील नो चेंडू देखील पंचांनी दिला आहे. सॉरी 60 धावा झाल्यात. यावेळी देखील पाहतोय फ्रीडचा फायदा देऊन जाईल चेंडू. सीमा पार दणदणीत येतोय. खणखणीत येतोय. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा पाहतोय संघाची धावसंख्या देखील पोहोचते तब्बल 66 धावांवरती. इथे मात्र पाहतोय धावा नक्कीच आपण अडवल्या होत्या आणि धावांचा डोंगर नक्कीच तितक्याच ताकदीने आणि तितक्याच वेगाने देखील आपला फलंदाज पोचतोय धावांच्या डोंगरावरती. कूच करतोय. धावांचा डोंगर देखील बनवतोय. आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये धावा एकही आली नव्हती पण इथे मात्र कमबॅक मात्र या फलंदाजाचा अप्रतिम पाहतोय. पुढील चेंडू. पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षणात नक्कीच बदल जाणवतोय. इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय. एसटी रक्षकाकडून देखील थोडीशी मिसफिल्ड आणि निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आपण नक्कीच करतोय आणि देखील अंतिम षटकात देखील पोहोचलोय. पुढील चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती विपुल सरांना देखील पाहतोय. आक्रमक देखील तितकाच चांगला फलंदाज झालेत. इथे मात्र पाहतोय आडव्या हाताने फिरवलेली बॅट नक्की चेंडू बळी पाडतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय चेंडू नक्कीच झपटलाय. पुन्हा एकदा जातोय आपल्या एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नक्कीच म्हणावं लागेल. राहुल सरांची देखील
कमबॅक मात्र नक्कीच पाहतोय आपण. राहुल सरांचा नो चेंडू देखील परत फ्री विट वरती देखील आक्रमकतेने क्षमतेने फटकवलेले. पुढील चेंडू यावेळी देखील फटकवला, क्षमतेने ताकदीने नक्कीच फटकवला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, उत्कृष्ट देखील फेकी. इथे मात्र धावचीतचा चान्स. इथे मात्र फलंदाज होतोय धावचीत, विकेटचं होईल पतन आणि धाव फलकावरती जोडली जाईल आपली 1 धाव. संघाची देखील आपण धावसंख्या पोहोचवतोय ती तब्बल 67 धावांवरती. तरी जिंकण्यासाठी आपल्याला बनवायचे आहेत संघाला आपल्या ऋषिकेश झेंडे 11 संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या 36 चेंडू मध्ये 68 धावांचा देखील पाठलाग करावा लागणार आहे. मोठे देखील टार्गेट आपल्या पुढे उभं केलंय. जसं याही फलंदाजांनी जशी फटकेबाजी केली देखील आपण देखील अशी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. 36 चेंडू मध्ये 68 धावा देखील बनवायच्या आहेत. चला आपल्याला देखील विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि ऋषिकेश झेंडे 11 संघाला देखील विनंती असेल की आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील आपण लवकर पाठवा. आणि अवी बडदे 11 संघाला देखील विनंती असेल की आपण देखील क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचंय. अवी बडदे संघ देखील लाईनअप मध्ये आपला संघ नक्कीच आलाय आणि पंचांना देखील विनंती असेल की संघ आलाय क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चेंडू घ्यायचे, तिकडं चेंडू घ्या ती. तरी ऋषिकेश भाऊ झेंडे 11 संघाला विनंती असेल की आपण 2 आघाडीचे आपले फलंदाज पाठवा आणि देखील दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12th मॅन जो आहे तो समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघ पुढील होणारा सामना गराडे वर्सेस सासवड स्ट्रायकर संघ देखील दोन्ही संघांना आणि दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपल्याला पुढील होण्यासाठी सामन्यासाठी टॉस करायचा आहे. सासवड वर्सेस कराडे संघ या लवकर. सासवड वर्सेस कराडे संघ आपला कर्णधार पाठवून यायचा आहे. चला आघाडीचे फलंदाज पाठवा. चला पंचांना देखील चेंडू द्यायचा आहे. पंचांना चेंडू द्या. देखील आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल झाले. तरी आपल्याला बनवायच्या देखील टार्गेट आपल्या पुढे उभा आहे. 36 चेंडू मध्ये 68 धावांचा देखील आपल्याला पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 68 धावा देखील आपण समीकरण बनवतोय आणि 2 फलंदाज देखील तितक्याच चांगल्या आणि तितक्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय गायकवाड आणि त्याच्या जोडीला संदीप तरी मी थोड्या वेळ विश्रांती घेतोय आणि पुन्हा एकदा आपण समालोचनकडे वळतोय. तर समालोचन करतील आपले सर अनिकेत सर. यांना विनंती करतो की आपण देखील समालोचन इथे यायचे आणि आपण देखील सुरुवात करायची पुढील सामन्यासाठी. मनापासून धन्यवाद सूरज सर.
अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2024 आपण पाहतोय मैदानावरती संपन्न होते. दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील तिसऱ्या क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी 36 चेंडूंमध्ये 67 धावा बनवल्यात. विजयासाठी 68 धावांचं टार्गेट आहे. 36 चेंडू 68 विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. अक्षय आणि दुसऱ्या बाजूने संदीप काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं षटक विपुल नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज विपुल करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. महत्त्वपूर्ण मॅच दोनही टीमसाठी आहे. दोनही संघांनी एक एक विजय मिळवलाय, परंतु इथे या मॅच मध्ये कोण विजय धारण करणार, कोण पराभूत होणार, येणारा वेळ, येणारा काळ सामन्याचं समीकरण नक्कीच ठरवून देईल. पवारवाडी संघाचे असणारे माजी कॅप्टन स्वप्नीलजी चौंडकर साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय. मी आपल्यास विनंती करेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. बोथ कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच देखील ऑन होते. पहिल्या चेंडूवरती विपुलवरती आक्रमण होताना पाहायला मिळेल. अक्षयच्या बॅट मधून आक्रमण होतंय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार देखील वसूल झालाय. 4 धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. हा देखील चेंडू शरीरयष्टीवरती आदळतोय. तिथे धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर होता, परंतु नकार अक्षयच्या माध्यमातून कळवला जाईल. चेंडू डॉट. अगदी यॉर्कर यष्टीमध्ये चेंडू पडताना पाहायला मिळाला. बुंद्यामध्ये गोलंदाजी नक्कीच करण्याचं काम नक्कीच गोलंदाज विपुल करतायत. प्रचंड मोठा अनुभव आहे खांद्यावरती. त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग विपुलला देखील करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज आहेत विपुल. स्ट्राईकला अक्षय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड ऑफ क्षेत्रामध्ये आहेत. तैनात चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेटचा दैदिप्यमान 16 आमदार चषक 2024 6 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. टॉस झालाय आणि टॉस का बॉस. सासवड स्ट्रायकर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर गंगाराम दादा जगदाळे 11 गारडे संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. विपुल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषकाचा येतोय दणदणीत सनसालटी जलवा चौकार. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 9 धावा, 9 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप आणि अक्षय. फार मोठी क्षमता, फार मोठी ताकद या दोनही फलंदाजांमध्ये आहे आणि विपुल सारख्या गोलंदाजावरती आक्रमण पहिल्या षटकामध्ये नक्कीच करतायत. 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. 9 धावा टोटली आतापर्यंत असतील. बिनबाद 9 धावा आहेत. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा येताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. एक जबरदस्त आयोजनातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा. आयोजकांनी घेतलेले अथक परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत. हा देखील चेंडू तिथे मिसफील्ड होताना पाहायला मिळते. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत एक वेगवान सिंगल देखील येताना पाहायला मिळते. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 10 धावा बिनबाद पाहायला मिळतील. 68 धावसंख्येचा पाठलाग आहे. 10 तर आल्यात. 58 अजूनही बनवायचे आहेत. 30 चेंडू विजयासाठी 58 धावा. टीम मीटिंग कोणत्याच प्रकारची नकोय. 28 मिनिटाचा अवधी एका डावासाठी आहे. या अगोदर देखील पंचांनी सूचना दिल्या आहेत.
षटक क्रमांक 2 गौरव बडदे गोलंदाजीच्या माध्यमातून येतात. इथे क्लास दाखवलाय. चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. सनसनाटी जलवा चौकार. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये संदीप काळे जरूर करतायत. इथे क्लासिक फटकेबाजी, शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग नक्कीच करताना पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्ती देखील गरजेची असते. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारच्या धावा जमवणं गरजेचं असतं आणि त्या धावा जमवण्यामध्ये यश संदीपला देखील येताना पाहायला मिळेल. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 14 धावा आहेत. 14 रन. इथं देखील आक्रमण होताना पाहायला मिळेल. संदीप काळे ऑन फायर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. काय अफलातून फलंदाजी आहे. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, त्याच पाठोपाठ षटकार देखील गौरव बडदेवरती केलं जाते. 11 बॉल. संदीप काळे धावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती अगदी आपण पाहूया 20 धावा आहे. तिथे देखील मिस टाइम शॉट तर पाहायला मिळेल. चेंडू बरीचशी उंची घेतोय. क्षेत्ररक्षक आहेत विपुल. चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि इथे संदीपची खेळी देखील संपुष्टात. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज होईल बाद. संदीप बाद होत आहेत तर न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्यात. प्रचंड मोठा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं संदीप नक्कीच आक्रमित झाले होते, परंतु आक्रमण रोखण्यामध्ये यश या षटकामध्ये गौरव बडदेला देखील येताना पाहायला मिळेल. राहुल येत आहेत. आता कशा प्रकारचं कामकाज करतील. इथे 68 धावसंख्येचा पाठलाग तर सुरू आहे. 20 धावा आतापर्यंत आहेत. 48 अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी. हा देखील चेंडू इथे बरीचशी उंची घेतोय. रोहन आहे तिथे चेंडूच्या खाली. झेल मात्र टिपलाय आणि आल्या सरशी परतावं लागेल. राहुलला देखील धक्का. क्रमांक बसला जाईल मैदानाच्या आतमध्ये दुसरा. फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक 2 विकेट येताना पाहायला मिळालेत. इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गौरव. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का, प्रश्नचिन्ह जरूर आपल्या सर्वांच्या समोर आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. पहिल्या चेंडूवरती अगोदरच्या चेंडूवरती संदीप काळेला परतवण्यामध्ये यश, त्याच्या पाठोपाठ राहुलला देखील परतवलंय. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये कालिदास दाखल होताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज करणार. संघाची जबाबदारी आहे, जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्या दृष्टीने प्रवास देखील करावा लागेल. विकेट हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये. गौरव बडदे पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. मिडऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडू अडवला जाईल. एक वेगवान सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 2 चेंडू जर पाहिलं गेले तर संदीप काळेने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्या पाठोपाठ एक उत्तुंग फटका षटकार देखील येताना पाहायला मिळाला. परंतु तदनंतर गौरवने देखील कमबॅक करणारे चेंडू खेळले.
आणि बॅक टू बॅक 2 विकेट देखील येताना पाहायला मिळाल्यात. कमालीचं कमबॅक गौरवचं देखील म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गौरव. तर स्ट्राईकच्या दिशेने अगदी आपण पाहूया. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथं देखील कमालीचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 22 धावा अद्याप तरी पाहायला मिळत आहे. शांत प्रकारचं वातावरण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 22 धावा आहेत. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विपुल गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. या अगोदर देखील एक षटक विपुलने हाताळलं होतं. या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज विपुल करणार. अक्षय आहेत सलामीला आलेत. साजेचा खेळ अक्षयला देखील करावा लागेल भिवरी संघासाठी. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. गौरव चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. फेकी अचूक नक्कीच पाहायला मिळेल. 1 धाव येते. एका धावे बरोबर 23 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळत आहेत. तिथे नो बॉल 5 इशारा येईल. नो प्लस चौकार 5 धावा आल्या आहेत. 5 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. फ्री हिटचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेणार का कालिदास. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे भन्नाट वेगाचा डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठमोर. शर्यत तर लागली आहे. चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवला जाईल. तोपर्यंत अगदी 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा लोअर फुलटा चेंडू पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. एकतीस धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. एका धावेचं महत्व आहे. ती धाव जमवण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेले पाहायला मिळतील. लढावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत जर लढाई सुरू राहिली तर नक्कीच विजय जास्त काही दूर नसेल. मोठाले फटके देखील एका बाजूने भिवरी संघासाठी गरजेचे असतील. दुसऱ्या बाजूने किक डॉट बॉल कोडीच संघासाठी देखील गरजेचा असेल. येणारा वेळ येणारी काळ नक्कीच सामन्याचं समीकरण नक्कीच ठरवून देईल. दोन्ही टीमसाठी सामना तितकाच महत्वपूर्ण. विपुल पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक लागशे आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिथे शॉर्ट थर्ड बॅच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल बाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. 32 धावा धावफलकावरती आहे. 32 ऑन बोर्ड. पुरंदर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली नामी संधी एक चांगलं व्यासपीठ आमदार चषकाच्या माध्यमातून नक्कीच लाभलंय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण दूर राहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. फरार चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 36 धावा आहे.
शेवटचे 18 चेंडू बनवायचे आहेत 32 धावा. 18 चेंडू 32 धावा विजयाचं समीकरण आहे. तर पुनश्च एकदा आमंत्रित केलंय गौरव बडदेला. या अगोदरच्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी गौरवची आपण पाहिली. 2 विकेट बॅक टू बॅक घेताना पाहायला मिळाले. यशस्वी षटक ते देखील आपण पाहिले. इथे देखील गौरव कशा प्रकारचं कामकाज करतील या षटकामध्ये पाहणं गरजेचं असेल. सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. तोपर्यंत अगदी एक सिंगल. इथं देखील आक्रमण. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट षटकार. 6 रन. 2 टीमांना जाणार आज वरती. पण ही याच्याची जिकल तू डायरेक्ट क्वार्टरला जाऊन जाणार ना. हा मग तेच म्हणतोय. अगदी ह्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणारा पहिला संघ असेल. परंतु तो संघ कोणता यासाठी ही मॅच तितकीच महत्त्वपूर्ण आहे. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. त्रेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत दिवसा ढवळे अजून एका धावेची चोरी. 2 धावा इथे येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 45 धावा धावफलकावरती आहे. विजयाच्या दिशेने नक्कीच प्रवास करतायत भिवरी संघ. अगदी या अगोदर देखील आपण चर्चा करत होतो. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचं समीकरण आपण सांगू शकत नाही. कारण सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. हार मानायला कोणीच तयार नाहीये. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. फंबल होतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 47 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 47 ऑन बोर्ड. 47 धावा आहेत. शेवटचे 14 चेंडू 21 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील आडवा बॅटने खेळला. इथं देखील आक्रमण. तोपर्यंत धावांसाठी धावाधाव होताना पाहायला मिळेल. सिंगल डबलचं समीकरण आणि तदनंतर दुसरी धाव यशस्वी येताना पाहायला मिळते. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र बनवायचे त्या धावा 19. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न हे करावेच लागतील. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू खूप दूरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. अगदी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येत आहेत. 4 षटकांचा खेळ मात्र संपला जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा 51 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. शेवटचे आता 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. 12 चेंडू बनवायच्या 17 धावा.
12 चेंडू बनवायचे 17 धावा अनिल गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. हा चेंडू अगदी आपण पाहूया मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे मात्र झेल टिपलाय. अक्षयची खेळी मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळेल. तिसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये भिवरी संघाला बसताना पाहायला मिळतोय. 3 बाद धावफलकावरती 51 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 17 धावेंची गरज. राहुल चव्हाण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज राहुल करतील या अगोदर देखील आपण चर्चा करत असताना पाहिलंय. पुरंदर तालुक्याला मात्र अनेक खेळाडू नक्कीच लाभलेत. एक जबरदस्त कामकाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करतायत आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच आपल्या नावाचा डंका पुरंदर तालुक्यातील खेळाडू देखील वाजवताना पाहायला मिळत आहेत. राहुल स्ट्राईकच्या दिशेने आहेत. हा देखील चेंडू बिस टाइम शॉट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 52 धावा आहेत. शेवटचे 10 चेंडू 16 धावेंची गरज. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण अनुभवतोय. रंग उधळावे लागतील दोनही बाजूने. एका बाजूने गोलंदाजाला, दुसऱ्या बाजूने फलंदाजाला. कारण सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण. इथे उजव्या इच्छेच्या खूप दूरवरती चेंडू राहील. पंच हात फैलावतील आणि कळवतील. इथे वाईट बॉल आहे. दंडित केलंय गोलंदाजाला. धावफलक 53 धावा आहेत. शेवटचे 10 चेंडू बनवायचे आहेत आता विजयासाठी 15 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे भन्नाट वेगाचा पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शरीरापासून वारंवार दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज अनिल करतायत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न. इथे बोनस स्वरूपात धावा. एक चूक इथे संघाच्या महागाईला आग लावणारे असेल. वाईट प्लस चौकार. 5 धावा येतील. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 9 चेंडू बनवायच्या 10 धावा. एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारे असेल. एक चूक टाळावी लागेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे शॉर्टपिच स्वरूपाचा पाहायला मिळालाय. तिथे देखील चूक होताना पाहायला मिळते. सिंगल डबलचं समीकरण. फेकी देखील अस्ताव्यस्त. तोपर्यंत 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धावा येतील. चौथ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 61 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळलाय. तिथे गौरव मात्र आहेत चेंडूच्या खाली. झेल होईल. फलंदाज होतोय बाद. राहुल चव्हाणला देखील इथे परतावं लागेल. तर न्यू बॅटर संदीप कटके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अनिल कमबॅक करणारे चेंडू अनिलच्या माध्यमातून देखील गरजेचे आहेत. हा चेंडू देखील दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मात्र आहेत तिथे तैनात. स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल डबल तर समीकरण दुसऱ्या धावेसाठी प्रयास प्रयत्न होताना पाहायला मिळेल. संधी आहे आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. धावबाद स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे मार्गस्थ होत आहेत मुख्य पंच. दोन धावा इथे यशस्वी येतील आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. किती रन आहेत? त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 68 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 63 झाल्यात तर विजयासाठी 5 धावेंची गरज. प्रवीण गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचे 6 चेंडू 5 धावा. सामना रोमहर्षक होताना पाहायला मिळेल. प्रयत्न दोनही बाजूने अजूनही शेवटच्या चेंडूपर्यंत होणार, परंतु कोण पहिला संघ असेल जो दाखल होईल क्वार्टर फायनल मध्ये यासाठी ही मॅच तितकीच महत्त्वपूर्ण. इथे देखील अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतात. चेंडू अडवला जाईल. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या 65 धावा. विजयासाठी 3 धावेंची गरज. 5 चेंडू बनवायच्या 3 धावा. गराडे टीम
टॉस विन केलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारले, सामना झाला रे झाला, लगेच मैदानाचा ताबा घ्या. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत इथे, मात्र चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. शेवटचे आता 4 चेंडू बनवायचे, 3 धाबा. आणि कंपल्सरी चेस हा नियम आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. जर इथे विजय मिळवायचा असेल तर ह्या 3 धावा बनवाव्याच लागतील. शेवटचे 4 चेंडू 3 धाव्यांची गरज. न्यू बॅटर दिनेश मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होत आहेत. दिनेश शेवटचे 4 चेंडू बनवायचे, 3 धावा. सामना रंगलाय, सामना रंगतोय यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होत आहेत प्रवीण. हा चेंडू देखील अगदी खोलवर टप्प्याचा समोर दिशेने खोदून काढलाय. अगदी शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. आणि याचबरोबर एका धावेने समाधान दोनही फलंदाज बांधतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया शेवटचे 3 चेंडू बनवायच्या, 2 धावा. कोण कानामोद करणार या मॅच मध्ये? महत्वपूर्ण मॅच दोनही टीम साठी पाहायला मिळेल. विजय मिळवायचा आहे, विजयाच्या दिशेने धावतायत. प्रवास सुरू आहे. संघर्ष संघर्ष आणि संघर्षाच्या लाटा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू बनवायच्या, 2 धावा. दबाव दडपण दोनही बाजूने आहे. प्रेशराइज मॅच, सामना रंगलाय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या इष्टीच्या ध्रुववरती राहतोय. वाईट बॉल. शेवटचे आता 3 चेंडू बनवायची फक्त आणि फक्त 1 धाव. कंपल्सरी चेस, 1 धाव बनवावीच लागेल. जर 3ही चेंडू डॉट आले तर कोडीत संघ अजूनही विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे भन्नाट. आणि तदनंतर यष्ट्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाल्यात. शेवटचे आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. श्वास रोखून ठेवणारा सामना, पैसा वसूल मॅच. पहिलाच दिवस रंगतदार. आमदार चषक रंगतदार अवस्थेमध्ये पहिल्या दिवशी आणि येताना पाहायला मिळेल. ही खासियत या मैदानाची आहे, कारण अनेक खेळाडू आपण पाहिले या भूमीमध्ये नक्कीच तयार झाले. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. अगदी अनेक PPL दिवेनगरीमध्ये देखील संपन्न होताना आपण पाहिल्यात. हाही सामना रंगतदार, पैसा वसूल मॅच. श्वास रोखून ठेवणारा सामना आहे. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल, आणि एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. श्वास रोखून ठेवणारा सामना. शेवटचे 2 चेंडू बनवायची, 1 धाव. कंपल्सरी चेस. कोण जिंकणार ही मॅच? एका बाजूने आहे कोडी तर दुसऱ्या बाजूने असेल भिवरी. कोण बाजी मारणार ह्या मॅच मध्ये? जबरदस्त मॅच, रंगतदार अवस्था मात्र पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संदीप गोपने तर गोलंदाजीच्या माध्यमातून प्रवीण. प्रावीण्य मिळवणार का या मॅच मध्ये? महत्वपूर्ण मॅच. 2 चेंडू बनवायची, 1 धाव. रणनीती आखली जाते. गनिमी कावे मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. हा चेंडू देखील भन्नाट वेगाचा. धाव घेण्यासाठी प्रयास प्रयत्न. इथे देखील धावबाची शिकार. शेवटचा 1 चेंडू बनवायची, 1 धाव. कंपल्सरी चेस.
एक चेंडू एका धावेची गरज. दबाव काय असतो मित्रांनो ह्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. धडधड वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू एका धावेची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जयदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. तर दिनेश स्ट्राईकच्या दिशेने आहेत. शेवटचा एक चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेस. एक धाव जर इथे नक्कीच बनवण्यामध्ये यश जर आलं तर भिवरी संघ विजयाच्या दिशेने जाईल, परंतु ही धाव रोखली तर कोडी संघ नक्कीच विजय खिशामध्ये घेऊन जाईल. कोण बाजी मारणार ह्या मॅच मध्ये? सामना सुपर डुपर हिट नक्कीच पाहायला मिळेल. सामना रंगलाय. सामना जर आवडला असेल तर क्रिकेट रसिकांनो टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. ही स्पर्धा मात्र रंगतदार होताना पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेस. प्रवीण की दिनेश. हा चेंडू देखील भन्नाट वेगाचा आणि याच बरोबर कोडी संघ या सामन्यावरती मिळवेल विजय. खूप खूप असं अभिनंदन. परंतु जबरदस्त लढत दुसऱ्या बाजूने भिवरी संघाने देखील दिली. त्यांचंही मनापासून कौतुक असेल. मॅच रंगतदार. प्रवीण नक्कीच अफलातून गोलंदाजीचा नजराना दाखवताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर सामन्याला देखील विजय मिळवून दिलाय. खूप खूप असं अभिनंदन. गंगाराम दादा जगदाळे 11 टीम विनंती असेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजवा. अगदी जो संघ विजय होईल त्याला मात्र संधी असेल, परंतु जो पराभूत त्याला मात्र स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार. अशी असणार ही मॅच यानंतरची महत्त्वपूर्ण असेल. सासवड स्ट्रायकर्स विरोधामध्ये गंगाराम दादा जगदाळे 11 गराडे या दोन संघांमध्ये मॅच जी होताना पाहायला मिळेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. एक अष्टपैलू कामगिरी बजावणारा विपुल खैरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. विपुल या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय.